कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी, तू न मागताच समज देत असतेस, तरी बी आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे। देवी, माझ्या कनूला का नाही इकडच्या चांगल्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळू दे, माझ्या बाच्या समध्या इच्छा पूर्ण होऊ दे, माझी सावित्री आत्या त्यांची तब्येत चांगली राहू दे, आणि माझी देवी आई त्यांना कायम सुखात ठेव, कायम खुश ठेव। प्रीतम सर, आदित्य सर त्यांना कसली बी काळजी देऊ नकोस, आणि माझी वैजू तिला का नाही, तिला ना कायम चांगला चारा खायला मिळू दे। काय ग, सगळ्यांसाठी सगळं मागितलंस, स्वतःसाठी कधी मागणार? हे गंमत सांगू, हे समज का नाही मी स्वतःसाठी मागितलंय। कसं काय? कारण ही समधी खुश तर मी खुश। हो, तुम्ही काय मागितलं देवीकडं? हे काय आता मागतो ना? देवी आई, माझ्याकडे सगळं काही आहे, तू फक्त हिच्या इच्छा पूर्ण कर। काय मागितलं? ते सांगायचं नसतं ना, पूर्ण होत नाही वगैरे। माझं आणि देवी आईचं सिक्रेट आहे। आदित्य सर, थँक्यू। का? ते काल तुम्ही माझा तोल सावरला नसता तर ते पूजेचा परसाद समजा सांडला असता, आणि काय झालं असतं मला नाही माहिती। इट्स ओके। तू जे माझ्या बाबांसाठी केलंय ना, त्याच्या पुढे हे काहीच नाही। आणि खरं सांगू, आईलाही या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे। असो, निघायचं? एक मिनिट थांबा, मी वटी भरून येते। हा, आदित्य सर, एक मिनिट। सर, देवीच्या मंदिरात आलात आणि कुंकू बी नाही लावलं तुम्ही। आता लावलं? होय। चल, एक मिनिट। आता काय? इकडे या। आदित्य सर, हे बघा, यो धागा का नाही मी बांधला इथं। ओके। ते मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळावी ना म्हणून, आणि बघा ना, मला अहिल्या मॅडम कडे काम मिळालं, माझी इच्छा पुरी झाली। आता का नाही, आता यो धागा सोडायचा, म्हणजे आता पुन्हा काही अडचणी यायला नको ना म्हणून। हात पुढं करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।